सदस्याची गरज आहे की जो रात्रंदिवस तुमच्यासाठी राबवून जे तुमचे प्रश्न सोडू शकतो। आजपर्यंत या कॅन्डिडेटने सामाजिक कार्यामध्ये स्वतःच्या अंगावर भरपूर केसेस घेतल्या। दीपकला जर विचारलं कुठे रे दीपक, तो दीपक म्हणे कोर्टात आहे। काय तारीख आहे कशाची? ह्या आंदोलनाची तारीख आहे, त्या आंदोलनाची तारीख आहे। म्हणजे असं काय आयत्या बिळात नागोबा अशा पद्धतीचा कुठलाही प्रकार नाहीये। त्यामुळे लोकांसाठी झटत झटत आजपर्यंत आलाय। अशा लोकांच्या पाठीमागे उभा राहण्याची खरोखर आज आपल्या सगळ्यांची गरज आहे। मित्रांनो, तुम्हाला जास्त काही बोलत नाही, परंतु एवढं सांगतो की गणेश नागे, सोनालीताई नरोडे आणि दीपक फांदाडे, खाली आपल्याकडे एक मशाल आहे, त्याच्यानंतर एक तुतारी आहे। चितेगाव मध्ये तुतारी, तिकडे नांदलगाव मध्ये आपल्याकडे मशाल आहे आणि जिल्हा परिषदला मशाल। हे चिन्ह सगळे लक्षात ठेवा आणि कुठल्याही भूल थापाला बळी पडू नका। अजून मला एक गोष्ट सांगायची आहे की या ठिकाणी समोरच्या कॅन्डिडेट्सने म्हणजे जेवढे माहिती आलेलं आहे की बाबा या ठिकाणी धनुष्यबाणाच्या उमेदवाराला मदत व्हावी म्हणून काही उमेदवार सुद्धा या ठिकाणी जाणून बुजून उभे करण्यात आलेले आहेत। बरोबर आहे की नाही? मला विशेष करून चित्तेगावातल्या मुस्लिम समाजाला सुद्धा आवाहन करायचं आहे की मित्रांनो, आपण जर आपलं मतदान इकडे तिकडे जर कुठे वाया जर घातलं तर त्याचा डायरेक्ट जो फायदा आहे तो धनुष्यबाणाला होईल। त्यामुळे जातीवादी पक्षाला मतदान आणि बरोबर जर फायदा होणार असेल तर त्या पद्धतीने आपण तिकडे न जाता आपण सगळ्यांनी मशालच्या पाठीमागे उभं राहण्याची खूप गरज आहे। त्यामुळे जाणीवपूर्वक जर फक्त मतदान करण्यासाठी जर अशी उमेदवार उभे करून जातीवादी पक्षांना मदत होईल अशा पद्धतीचा प्रयत्न ज्यांनी केलाय तो प्रयत्न सुद्धा तुम्हाला आम्हाला सगळ्यांना हलवून पाडण्याची गरज आहे। त्यामुळे मला तुम्हाला सांगायचं आहे की येत्या 7 तारखेला आपण सर्वांनी मशाल व तुतारी या चिन्हासमोर भरघोस मतांनी आपण या सगळ्या उमेदवारांना निवडून द्या। आमचे उमेदवार जे आहेत ते पैशाला थोडे कमी जास्त असतील परंतु मनानं खूप श्रीमंत आहे, लक्षात ठेवा। यांची दारं तुमच्यासाठी अर्ध्या रात्री उघडी आहे। तुम्हाला सांगतो, मी बघितलंय रात्री 12-12 वाजता असू द्या, 1-1 वाजता असू द्या, लोकांच्या कामासाठी हे लोक पळतात। या रस्त्यावर कुठलंही काम असेल तर हे लोक येतात, काम करतात फक्त। आणि एक लक्षात घ्या, पैशाचा माज नसलेले उमेदवार आहेत, लक्षात ठेवा। पैशाचा माज नसलेले उमेदवार आहेत तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या घरातले कष्टकरी लोकांचे उमेदवार आहेत आणि अशा लोकांच्या पाठीमागे उभं राहणं आपल्या सगळ्यांची काळाची गरज आहे। त्यामुळे जास्त न बोलता मी एवढंच आवाहन करतो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या 3ही उमेदवारांना आपण प्रचंड मताने येत्या 7 तारखेला निवडून देऊन आपली सेवा करण्याची संधी द्यावी अशी विनंती करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।